आज 15 दिवस झालं मला जेवण रक्त आटलंय माझं सगळं 2 वर्ष आधीच एक मुलगा होता ते पान लागून वारला नवऱ्याने असं केलं 2 आहेत आता कशाने जगू माझं काहीतरी करावं किती लोकांचं पुनर्वसन नाही टोटल गावाचंच पुनर्वसन अख्ख्या गावाचं 3 वर्षाला असंच होतं बाधित होतं अरे पण यायची सगळी घरं पाण्यात होती का अर्ध गाव तर मला जेवण रक्त आटलंय माझं सगळं 2 वर्ष आधीच एक मुलगा होता ते पान लागून वारला नवऱ्याने असं केलं 2 आहेत आता कशाने जगू माझं काहीतरी करावं एक मिनिट तुला त्याच्यामध्ये तुझे लाडक्या बहिणीचे तर पैसे महिन्याच्या महिन्याला येतील ते ह्यांनी कशाला मोबाईल मोबाईल नाही माझं काहीच नव्हतं त्याच्यात आपण मध्येच नेला मला कोण घेतलं का काय केलं काय की त्याला बी कळालं नाही सगळं काय केलं मला काय कळत बी नाही मोबाईल मधलं घेतलं पोस्टाच्या मोबाईल घेऊन सिम कार्ड टाकून पैसे दुसरे काय केलं काय नाही माहितीच नाही आणि म्हणलं की मुलांनी केलं पण नाही त्याला काही कळतच नाही मग मोबाईल कशाला त्याला दिला त्याच्यात नव्हतं काय म्हणलं काय होतं आता घेतली लेकरं कोण देणार आहे त्याला अगं जर ते कुठला खेळ आहे त्याच्यामध्ये जर झाला असलं नाही तर काय माहिती त्याला येत नाही तसं खेळता. रे बाई धान्य मिळालं धान्य दिले आणि आता हे आधार कार्ड घेऊन 20 घरांची एकूण किती घरात पाणी गेलं 20 घरात दिले सर या इथं 20 घर आहेत हां बाकीची वस्ती आहे 4 वस्त्या आहेत ऐका ना माझी विनंती आहे जे बाधित झालेले आहेत त्यांना आम्ही नक्की मदत करू पण त्याच्यामध्ये उगीच संख्या वाढू नका माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे तर आता आमचे अधिकारी सांगतात 20 घरं 5,000 रुपयाच्या ठिकाणी देऊन टाकू धान्य पण देऊन टाकू आणि धान्य दिलंय आणि बाकीच्या बाबतीत आता इथं पाणी परत येऊ नये म्हणून आणखी काही इथं करण्याची गरज किती लोकांचं पुनर्वसन नाही टोटल गावाचंच पुनर्वसन अख्ख्या गावाचं 3 वर्षाला असंच होतं बाधित होतं अरे पण यायची सगळी घरं पाण्यात होती का अर्ध गाव तर पाण्यात आहे बघा चौकून आहे ऐका ना त्याच्या वरच्या बाजूला तिथं आमचं गावठाण किंवा गायरान काही आहे का सिलिंगची जमीन एक मिनिट. मागे विभागीय आयुक्ताला प्रस्ताव गेलेला होता तो कुठल्या भागाचा गेला तुमची सगळ्यांची संमती असेल तर संतोष तुम्ही ठरवा ह्यांच्याशी पण लोखंडे त्या पण सरपंच त्यांच्याशी बोला गावातले वाद ह्याच्यात आणू नका तुम्ही तुमची 4 एकर जमीन तुम्हालाच राहू द्या आमची गायरानाची जमीन द्यायला आम्हाला सोपं जाईल कारण 4 एकरात आणि 2 एकरात गाव बसू शकत नाही आपल्याला तिथं शाळा करावी लागेल स्मशानभूमी करावी लागेल आपला अल्पसंख्याक समाज असेल तर दफनभूमी करावी लागेल ह्या सगळ्या गोष्टीच्या मूलभूत गरजा असतात गावाकरता त्या सगळ्या कराव्या लागतील तिथं किती लांब आहे किलोमीटर 2 किलोमीटर SDO तुम्हाला माहिती असेल कुठला जागा जेव्हा गाव फक्त इथे करायला ह्यांच्यात नाही आपल्याला सीओ जरा थोडं आपल्याला ते जरी गाव दुसऱ्या ह्याच्यात ते गायरान असलं तरी ते अक्वायर करून त्यांना देऊन तिथं ह्यांचं गावाचं म्हणून करता येऊ शकतं प्रस्ताव आपण सांगू ना त्यांना सांगू कारण शेवटी उघडच आहे म्हणतात गायरान आहे तुम्ही म्हणताय की वाटप कमी नाही म्हणजे ताबा केलेला आहे मागासवर्गीय लोकांनी ताबा केलेला आहे गायरानाला हो गायरानाला ताबा हो गायरानाला अतिक्रमण केलं ग्रामसेवक तुम्हाला काय माहितीये का सर कलेक्टर आहे जरा बाजूला आपल्याला कुठं जागा आहे का गावकरी म्हणतात एक तर हे स्वतःची जागा द्यायला तयार आहे पण ते जागा कमी आहे त्याच्यात बसणार नाही दुसरी जागा 100 एकराच्या पेक्षा जास्त आहे गायरानाची ती खरोखरीच गायरान आहे
का कुणाला कसायला दिलेली? नाही सर, ह्या गावात या गावात नाही रे, शेजारी. सातबारा बघून बघतो सर, बघून लगेच वाटप नाही अतिक्रमण आहे मागं. अतिक्रमण केलं, मग अतिक्रमण म्हणजे सरकारी जमीन. हा सरकारी आता तुम्ही कशावर अतिक्रमण करायला म्हणून आमची जमीन असं नाही. अतिक्रमण केलेलं असले तर आपल्याला घेता येते. फक्त तुम्ही गावकऱ्यांनी संमती दाखवा. आता जे काही संकट आले त्या संकटामध्ये तुम्हाला मदत करण्याच्या करता आमच्या महायुतीच्या सरकारने आणि सगळ्यांनी आम्ही प्रयत्न केलेले आहेत. त्या पद्धतीनं वाटप सुरू झालेलं आहे. एक सगळीकडेच अतोनात नुकसान झालेलं असल्यामुळं थोडा वेळ लागतोय. गैरसमज करून घेऊ नका. आज 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, पुणेच आलं नाही, पुणेच भेटलं नाही, असं करू नका.